शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी मालेगाव पोलीस सरसावले आहेत। रस्त्यावर तलवारी फिरवत रील्स बनवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या येथील पूर्व भागातील गुंडांच्या टोळीच्या पोलिसांनी मुसकी आवळले। या प्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आली आहे। या टोळक्याची पोलिसांनी बरात काढली। नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत केले जात आहे। शहरातील पूर्व भागात रात्रीच्या वेळी हातात तलवारी घेऊन 5 दुचाकीवरून गल्ली मोहल्ल्यातून फिरणाऱ्या टोळक्याने येथे धुमाकूळ घातला। 12 ते 15 जणांच्या या टोळक्याच्या दहशतीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। तलवारी फिरवत रील्स बनविताना नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न या टोळक्याकडून केला जात होता। अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांना ही माहिती मिळताच मालेगाव पोलीस ॲक्शन मोडवर आले। पोलिसांच्या पथकाने त्वरित शोध मोहीम राबवून या टोळक्यातील 12 जणांना ताब्यात घेतले। सदर टोळक्याची शहरातील काही भागातून दिंड काढण्यात आली। यातील 3 जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। गुंडांचे हे टोळके दहशत पसरवून दरोडा टाकण्याच्या तयारीत होते असेही पोलिसांकडून सांगण्यात आले। शहरात सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे मद्यपान केले जाते। पोलिसांच्या या कारवाईचे शहरवासियांनी जोरदार स्वागत केले आहे। वचक बसवण्यासाठी पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांना पकडून त्यांची बरात काढावी अशी अपेक्षा येथे व्यक्त केली जात आहे। शहरातील कॅम्प व छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारू दुकानाजवळ सार्वजनिक ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या 20 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। पोलीस उपाधीक्षक दर्शन दुग्गल यांनी कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील DK चौक, कॉलेज रोड, चर्च नामपूर रस्त्यालगत सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या टोळक्यांना पकडले। सार्वजनिक ठिकाणी अवैधरित्या मद्य करणाऱ्यांवर केलेल्या कारवाईचे येथे स्वागत केले जात आहे।